तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव पार्वती भीमराव दांडेगावकर. ही बॉटल तुम्ही जे आतापर्यंत अगोदर यूज केली होती याच्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे? आम्हाला हे आमच्या दर्शकाला किंवा आमच्या पेशंटला किंवा आमच्या कंपनीच्या टीमच्या माणसांच्या सर्वांना तुम्हाला काय सांगायचं की या बॉटलबद्दल तुमचा अनुभव? ही बॉटल घेण्याच्या अगोदर मला म्हणजे जेवणच जात नव्हतं. मी म्हणजे एक पोळी खायची, 1 किंवा 1.5 पोळी. तर ही बॉटल घेतल्याच्या नंतर मी कमीत कमी 2.5-3 चपात्या खायला लागलो. आणि याच्यामुळं एकदम असं म्हणजे पोट साफ होते. म्हणजे ज्या वेळेस पोट जर साफ झालं आपलं तर आपल्याला जेवणाची इच्छा उत्पन्न होते. त्याच्यामुळे मला कसं झालं याचा अनुभव मुख्य म्हणजे पोट साफ होत गेलं आणि त्याच्यामुळे मला जेवण भरपूर जाऊ लागलं. बरोबर आहे. किती दिवस मी कमीत कमी 8 दिवसाचा अनुभव सांगा. 8 दिवसाचा अनुभव आला तुम्हाला? 8 दिवस. तुमचं मत काय आहे? या लोकांना या बॉटल बद्दल काय सांगावं? माझं मत असं आहे की हे प्रत्येकाने घेतली पाहिजे. ज्याला कोणची बिमारी असो. माझे गुडघे पण दुखायचे राहिले याच्यामुळं. मणक्याचा म्हणजे थोडाफार त्रास होता, विकनेस पण. आणि आपल्याला असं म्हणतो की नाही, काही म्हणते काम करण्याची इच्छा नव्हती, तर ते माझ्यामध्ये खरोखर उत्पन्न झालं. किती दिवसापूर्वी बॉटल घेतली होती तुम्ही? 15 दिवसापूर्वी बॉटल घेतली होती. तर 15 दिवसामध्ये तुम्हाला हे एवढे अनुभव आले? 15 दिवसात. हो, बरोबर. ठीक आहे. प्रत्येकानं अशी घेतली पाहिजे. माझी एक इच्छा आहे बाबा, म्हणजे प्रत्येक जण असं कसं दवाखान्यात जातात. दवाखान्यात जातात आपण लाखो खर्च करतो, हजारो खर्च करतो, डॉक्टरला पैसे देतो आणि त्याच्या गोळ्या खाऊन आपण गोळ्या खाल्ल्याच्या नंतर आपलं एक पार्ट निकामी व्हायला गोळ्यामुळे. बरोबर आहे. तर ती माझी सर्वांना विनंती आहे कळकळीची की बाबा प्रत्येकानं हे गोळ्या बंद केल्या पाहिजे. होमिओपॅथिक जाण्यापेक्षा आयुर्वेदिकडे वळलं पाहिजे. आयुर्वेदिकडे आपण वळलो पाहिजे. माझी सर्वांना विनंती आहे. ठीक आहे. धन्यवाद काकू.